बात निकलेगी तो दूर तलक जाएगी। सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय। सभागृहाचा मानसन्मान मला फार चांगला कळतो असं या पत्रातून अंधारे यांनी म्हटलंय। श्रीयुत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। सस्नेह नमस्कार। देवेंद्रजी, आज प्रचंड पोटतिडकीने आपण सभागृहाच्या आदर सन्मानाबाबत भाष्य केलं। आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं। सभागृहाच्या मानसन्मानाबद्दल थोडी का होईना आपल्याला काळजी वाटते आणि आश्चर्य याचं की हा सभागृहाचा मानसन्मान आपल्याच पक्षाच्या सदस्यांनी शेकडो वेळा धुळीस मिळवला, तेव्हा आपली ही अतिसंवेदनशीलता नेमकी कुठे हरवली होती? देवेंद्रजी, नवनीत राणाने या राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव साहेबांबद्दल बोलताना तुमच्यात दम आहे का ही भाषा वापरणं सभागृहाचा आणि मुख्यमंत्री पदाचा मान वाढवणारी होती की मान खाली घालणारी होती? सभागृहाचे सदस्य असणारे सदाभाऊ खोत यांनी मार्कडवाडीत ज्या नेत्याला आपले नेते नरेंद्र मोदीजी गुरुस्थानी मानतात त्या पवार साहेबांच्या आजारावर अत्यंत हिनकश टिप्पणी केली, तेव्हा त्यांना संस्कार सांगायला आपण का विसरलात? आजच्याच वक्तव्यामध्ये संजय शिरसाट खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बिनलाजी शब्द वापरतात, तर परिणय फुके जो शब्द वापरतात हे सभागृहाच्या कोणत्या मर्यादेत बसतं? माझ्या पक्षाचं सोडा, पण सभागृहातही ज्येष्ठ असणारे माजी मंत्री अनिल परबांना अत्यंत असभ्य आणि बिभत्स हातवारे करत तुमच्या पक्षातल्या एक बाई पायाला 56 बांधून फिरण्याची भाषा करतात। यावर हा सभागृहात तुम्ही चकार शब्दानेही का बोलला नाहीत? देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी या पवित्र सभागृहाचा मानसन्मान मला फार चांगला कळतो। ज्या सभागृहामध्ये SM जोशी, डांगे, यशवंतराव चव्हाण, विलासरावजी देशमुख यांच्यासारख्या लोकांची भाषणं ऐकायला सभागृह तुडुंब